तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि सगळ्यांना सुरुवातीला स्वामी प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे सर्वात मोठा दिवस म्हणजे स्वामी प्रगट दिवस. तर आज छानपैकी मी मांडणी करणार होती पूजेची, तर म्हटलं थोडासा छोटासा व्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा. तर साहित्य मी आदल्या दिवशी सर्व काढून ठेवलं होतं, जेणेकरून सकाळी घाई होत तर सकाळी घाई होणार नाही यासाठी मी मोस्टली सर्व साहित्य काढून ठेवलं होतं, की आपल्याला आसन कुठलं घ्यायचं आहे आणि चौरंग वगैरे सर्व मी काढून ठेवलं होतं. तर जी नेट आहे ग्रीन कलरची ती त्या मी पाटावरती ठेवलं होतं आणि ऍडजस्ट करत होती की बसतंय का, पण म्हटलं खाली छान बसलं. त्यानंतर मी अभिषेक केला पंचामृताने आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत मी अभिषेक केला. त्यानंतर छान पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मी पाण्याने अभिषेक केला. तर मी असं पुरुष सूक्त किंवा पर्जन्य सूक्त वाचून दरवर्षी तर नाही करत, मी श्री स्वामी समर्थ या आपला षडाक्षरी मंत्रच जपत मी नेहमी म्हणजे अभिषेक करत असते. आणि छानपैकी पाण्याने सुद्धा अभिषेक केला आणि मूर्तीला छान पुसून घेतलं. आणि हे तीर्थ आम्ही तीर्थ म्हणून आम्ही घरातल्या सगळ्यांनी घेतलं. जे पंचामृताचं तीर्थ होतं आणि पाणी सुद्धा तीर्थ म्हणूनच घेतलं. तर या पद्धतीने छान मूर्तीचा अभिषेक केला. त्यानंतर मूर्तीला छान पुसून घेतलं आणि छोट्या चौरंगावरती थोडे तांदूळ टाकून त्यावरती मूर्तीला छानपैकी असं स्वामींची मूर्ती ठेवली. आणि गणपतीची मूर्ती म्हणजे आधी तर मी पूर्ण पूजा सकाळी करून घेतली होती, आरती वगैरे सर्व. मग गणपतीची सुद्धा मूर्ती मी ठेवली आणि या पद्धतीने पूजा मांडणी केली. त्यानंतर म्हणजे एक एक असं आठवत होतं की आपल्याला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. तर कपाटामध्ये सर्व वस्तू ठेवलेल्या होत्या, तर एक एक घेत होते गंध वगैरे. त्यानंतर स्वामींसाठी मागवलेला जो ड्रेस आहे तो, आणि अजून एक स्वामींसाठी गोष्ट मागवली होती आणि विशेष म्हणजे ती मला स्वामी प्रगट दिनाच्या दिवशीच आली, ती सुद्धा तुम्हाला पुढे समजेलच. त्यानंतर महाराजांना ड्रेस परिधान केला, खूप छान वस्त्र असं होतं, खूप सुंदर दिसत होतं ऍक्च्युली. आणि ते सर्व हिनात तर लावलं आणि ते सर्व मी पूजा करत होती. तुम्हाला हात लेफ्ट दिसत असेल, कारण फ्रंट कॅमेरा ओपन होता, त्यामुळे लेफ्ट हाताने पूजा करते असं म्हणजे उलट दिसत होतं, कारण फ्रंट कॅमेरा ओपन होता. फोटोला सुद्धा हिनात तर लावलं, असंही मी रोजच लावते. सो हा फोटो वर असा टांगलेला असतो, तर याची मी दर गुरुवारी पूजा करते. आणि याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की हा अक्कलकोट वरनं आलेला आहे. तर म्हटलं आपल्याला यावर्षी मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे. मग मी तोही पूजेमध्ये ठेवला आणि मूर्तीची तर दरवर्षी पूजन असतंच. तर ह्या पद्धतीने बघा ड्रेस केला आणि ऍडजस्ट करत होती, कारण मूर्ती खूप छोटी असल्यामुळे थोडं ऍडजस्टमेंट करायला थोडा वेळ लागतोच. त्यानंतर मुकुट घातला, बघा या पद्धतीने खूप छान असा हे दिसत होतं, खूप सुंदर. तर मुकुट थोडा मोठा झालाच, पण काय होत होतं की खाली वस्त्राची किनार येत होती आणि मुकुट बघा असं खाली म्हणजे पडून जात होता. मग मी आधी गणपतीचं पूजन केलं. जसं सांगितल्याप्रमाणे आधी मी सर्व घरातल्या देवतेची आपल्या मंदिरातली पूजा करून घेतली होती. त्यानंतर मी पूजा मांडणी केली आणि गंध लावून पूजन केलं. आणि फुलं, गंध, अक्षता, धूप जसं आपली पंचोपचार पूजन असते त्या पद्धतीने पूजन केलं. आणि छान महाराजांच्या फोटोला सुद्धा आणि महाराजांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला, तर मूर्तीच्याही उजव्या पायाच्या अंगठ्याला बघा मी गंध लावून घेतला. त्यानंतर मी परत मुकुट ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण काय होतं की मूर्ती खूप छोटी आहे आणि त्या वस्त्राची किनार होती ना वरची, ती मुकुटाला लागत होती आणि मुकुट खाली पडून जात होतं. अर्थात मुकुटही मोठंच होतं आणि मूर्ती छोटी असल्यामुळे ते थोडंसं ऍडजस्ट करायला वेळ लागत होता. त्यानंतर जसं मी एक व्हिडिओ बनवला होता की मला काही गोष्टी गिफ्ट मिळाल्या, त्यापैकी गजलक्ष्मी. तर ह्या सुद्धा मी खूप ऍडजस्ट करत होती, कारण काय झालं माहिती का, चौरंग होता, चौरंगाला होती साईडला किनार होती. तर कसं ठेवू तर कशा ठेवायच्या असा विचार करत होती, कसं ठेवू, समोरासमोर तोंड करून ठेवू का, असं ठेवू तसं ठेवू, असं खूप ऍडजस्टमेंट करत होती. आणि मग पूजा मांडणीला वेळ जातो, त्यामुळे मी थोडी लवकर उठले. तर या पद्धतीने कसं ठेवायचं अशी ऍडजस्टमेंट सुरू असताना मग फायनली माझं ठरलं की असं ठेवू. बघा मी किनार बघत होते की, कारण काय होत होतं की ते वर खाली बसत होता, म्हणजे जी गजलक्ष्मी ती वर खाली बसत होती, त्यामुळे बस शेवटी अशी ऍडजस्टमेंट केली आणि या पद्धतीने ठेवलं. असे खूप सुंदर दिसत होतं. आणि हे आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत,
जे मी मागे पण एक बघा हार बनवले होते फोटोंसाठी, तर म्हटलं चला आपण यांचं सजावट करू. येलो कलरचे खूप होते, पण असं नाही ते येलो कलरचं आहे. त्यामुळे ते फुलं दिसणार नाही म्हणून जेवढे रेड निघाली तेवढी मी काढली आणि या पद्धतीने साईडला मी ठेवत होते. आदल्या दिवशी ना मी याची सुद्धा बघितलं होतं की कसं ठेवायचं काय नाही. परंतु एक येलो मध्ये ठेवलं आणि बाजूला बघा या पद्धतीने मी असे समोर 4 आणि मध्ये एक येलो कलरचं, तर अशी मी ऍडजस्ट करून जेवढी फुलं होती तेवढी मी ऍडजस्ट केली. त्यानंतर समई लावली. समई समईचे 5 दिवे म्हणजे समईच्या 5ही वाती मी तेवत ठेवल्या. समई या साईडला का ठेवली नाही तर साईडला आहे दरवाजा आणि तिथून हवा येत होती. बघा तुपाचा दिवा सुद्धा फळफळत होता. त्यामुळे मला मला ही समई या साईडला लावली जेणेकरून वाती स्टेबल राहतील म्हणजे छान दिसत होतं आणि अशी पूजा मांडणी केल्यावरती अतिशय छान वाटतं. रांगोळी सुरुवातीला काढायचे विसरले कारण सुरुवातीला मी पाट ठेवत होते. तर बरं मी सुरुवातीला रांगोळी नाही काढली कारण पाटावरती ऍडजस्ट होत नव्हतं. मग पूर्ण पूजा मांडणी झाल्यावरती मग मी रांगोळी काढली आणि रांगोळी सुद्धा खूप सुरेख आली. माझ्याकडे श्री स्वामी समर्थ या नावाचा शिक्का नाहीये, त्यामुळे फक्त श्री होतं, तर तो श्री नावाचा शिक्का आणि आजूबाजूला अशी डिझाईन या पद्धतीने मी रांगोळी काढली. त्यानंतर डोक्यात एक कल्पना होती की जर मी पूजा मांडणी झाल्यावरती छान पुष्पवृष्टी करेल आणि ह्या पद्धतीने मी एका फुलाच्या पाकळ्या केल्या आणि महाराजांवरती छान अशा पाकळ्या छान टाकल्या. इतकं सुंदर वाटत होतं. खरंच सांगते खूप मनमोहक वाटत होतं. आणि दिवा त्यानंतर पिवळे पेढे आणले होते. नंतर पिवळे पेढे आणले, त्यांचा नैवेद्य दाखवला आणि बघा मी आता असा व्ह्यू घेते की पूर्ण टोपापासून महाराजांच्या मूर्ती तुम्हाला दाखवते आणि ड्रेस अतिशय सुंदर वाटत होता. खरंच सांगते. आणि तुम्हाला खोटं वाटेल मी माझ्या तळ हाताने महाराजांची नजर सुद्धा काढली. ऍक्च्युली मी मीठ आणि काळ्या मातीने काढत होती, पण तळ हाताने काढली आणि खूप छान म्हणजे पूजा खूप छान मांडणी झाली होती. अगदी साध्या सोपी म्हणजे अगदी साध्या पद्धतीने मी मांडणी मांडलेली आहे, परंतु खूप छान वाटत होती. अर्थात महाराजांचा प्रगट दिवस आणि त्या दिवशी अशी मला करायची होती म्हणजे जशी मला पूजा मांडायची होती ना त्या पद्धतीनेच पूजा मांडणी झाली होती. सृष्टी करण्याच्या आधी मी असा एक व्ह्यू घेतला होता की वरून कॅमेरा असं पूर्ण दिसेल असा व्ह्यू मी घेतला होता. तर तोही खूप छान वाटत होता. तर म्हटलं ही क्लिप सुद्धा जोडूया. कारण खाली अशी ग्रीन कलरची मॅट होती ना, तर त्याच्याने खूप छान शोभा आली आणि लाइटिंग यावेळेस लावली नाही कारण म्हटलं उजेड आहे खूप आणि म्हणून लाइटिंग नाही लावली. परंतु समई लावली होती त्यातच इतकं सुंदर वाटत होतं. आणि त्यानंतर आजचा दिवस स्वामींचा, जी काही सेवा करणार ती स्वामींसाठी होती. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केलं आणि मी जसं सांगितलं की महाराजांसाठी मी एक वस्तू मागवलेली होती. तर म्हटलं काय माहिती कधी येतील असं एक्सपेक्टेड नव्हतं की ती प्रगट दिनाच्या दिवशी येईल. आणि बघा ना महाराजांसाठी म्हणजे म्हणतो ना आपण महाराजांच्या प्रगट दिवशी बघा सिंहासन मी मागवलं होतं मूर्तीसाठी आणि हे प्रगट दिनाच्या दिवशी 11:30 वाजेला आलं. माझी सकाळी पूजा लवकर झाली होती 7:00-7:30 पर्यंत. परंतु मोह आवरला म्हणजे विचार होता की आता पूजा केली तर नाही मी मूर्ती उचलत, पण माहितीये का मोहच आवरला गेला नाही की महाराजांसाठी मागवलंय ना सिंहासन, मग मी महाराजांना आज या सिंहासनावरती बसवणारच. आणि मग मी आसनासकट महाराजांची मूर्ती त्या सिंहासनावरती ठेवली आणि सिंहासन सुद्धा अतिशय सुंदर आलेलं होतं. की एक लीलाच म्हणावी की मला असं वाटत होतं की प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी यावं, पण मी खूप लेट ऑर्डर केली होती. आय थिंक थर्सडे का फ्रायडेलाच केली होती. तर बघा तुम्हाला दाखवते तोही व्ह्यू. खूप छान असं आसन म्हणजे सिंहासन आलेलं होतं महाराजांना. तर एक गिफ्ट महाराजांना खूप छान आलं. तर केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि अशा पद्धतीने माझं खूप छान स्वामींनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली. याचाच खूप मोठा आनंद होता आणि खूप खूप छान वाटलं. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.